नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैत हा एकटाच होळीजवळ बसलेला असतो. बाकीचे सर्वजण घरात असतात आणि तो एकटाच विचार करत बसलेला असतो. घडलेल्या गोष्टीवर त्याचा विचार चालू असतो आणि सगळ्या काही गोष्टी एकत्रितपणे त्याला आठवत असतात. अगदी कलाचं आणि त्याचं लग्न झाल्यापासून सगळ्या गोष्टी त्याच्या आठवणीत असतात. तेव्हापासून जे काही संकेत मिळालेले असतात त्या संकेतांच्या बद्दलच अद्वैत विचार करत असतो. म्हणजे जेव्हा कलाचं आणि अद्वैतचं लग्न झालेलं असतं आणि दुसऱ्या दिवशी कलाने जेव्हा तिचे ठसे हे चांदेकरांच्या घरात उमटवलेले असतात, नेमकं त्याच दिवशी निंबाळकरांची डील फायनल झालेली असते. अद्वैतने त्या डीलसाठी खूप प्रयत्न केलेले असतात, परंतु तरीसुद्धा ती डील अजून फायनल झालेली नसते आणि फक्त कलाचे जेव्हा घरामध्ये ठसे उमटले जातात तेव्हा मात्र ती डील लगेच फायनल होते. त्यावेळी आबा सांगतात की खरं तर हा घरातल्या लक्ष्मीचा पायगुण आहे असं म्हणावं लागेल. घरातल्या लक्ष्मीने हात उमटवले काय तर लगेचच अद्वैतला ती डील मिळाली. अद्वैतला ही गोष्ट सुद्धा अगदी चांगली माहीत असते की मिस्टर स्वामीनाथन यांच्यासारख्या एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनची डील आपल्याला मिळाली ते फक्त खरं तर कलामुळे मिळाली होती. कारण कलाचे डिझाईन्स उत्तम होते आणि त्या डिझाईन्समुळेच मिस्टर स्वामीनाथन यांनी डील फायनल केली होती. कदाचित जर त्यावेळी जर कला नसती किंवा कलाने डिझाईन्स बनवून दिले नसते तर स्वामीनाथन यांची डील कधीच फिसकटली असती. कलामुळे चांदेकरांना करोडोंचा फायदा झाला ही गोष्ट अद्वैतला नाकारता येत नसते. अद्वैतला तो क्षण सुद्धा अगदी हुबेहूब त्याच्या डोळ्यासमोर उभा असतो. जेव्हा मंगळागौरीची पूजा असते त्यावेळी कलाने आता अद्वैतला स्पष्टपणे सांगितलं होतं की अद्वैत, तू जेव्हा गरज असते ना तेव्हा बायको म्हणून मला मिरवतोस आणि जेव्हा गरज नसते तेव्हा मात्र सोडून देतोस. आणि त्यावेळी तिने आजोबांना स्पष्टपणे सांगितलं होतं की आजोबा जर चांदेकरचं असंच चालणार असेल तर मी तुम्हाला सांगते की मला त्याची ही मनमानी अजिबात चालणार नाही आणि मी त्याच्यासोबत मंगळागौरीची ही पूजा देखील करणार नाही. कलाने आबांना असं सांगितल्यामुळे घरातली लक्ष्मी मंगळागौरीची पूजा करणार नाही यामुळे आबांनी किती जास्त टेन्शन घेतलं होतं की आबा डायरेक्टली चक्कर येऊनच खाली पडले होते. अद्वैतला ही गोष्ट सुद्धा आठवत असते की जेव्हा सरोजला कलाचा धक्का लागलेला असतो आणि सरोज खाली पडलेली असते तेव्हा अद्वैतने कलाला घराबाहेर काढलं होतं आणि कला तिच्या स्वाभिमानासाठी पूर्ण एक दिवस घराच्या बाहेर होती. ज्यावेळी कला घराच्या बाहेर गेली, ज्यावेळी कला घरात नसून घराच्या बाहेर होती, नेमकं त्याच वेळी सांगलीतल्या शोरूमला आग लागली. घरातले सगळेजण तेव्हा किती डिस्टर्ब होते जेव्हा सांगलीतल्या शोरूमला आग लागली. आणि ज्यावेळी मी फक्त कलाला बाहेरून आतमध्ये घेऊन आलो, तिला घरामध्ये घेऊन आलो, तर लगेचच अशी बातमी आली की सांगलीतल्या शोरूमची आग सुद्धा विझली आहे. या सगळ्या गोष्टींचा अर्थ अद्वैत लावत असतो की नक्की हे सगळं काय होतं. त्यानंतर जेव्हा महाशिवरात्रीच्या दिवशी कला आणि अद्वैत दोघंही देवाच्या पाया पडत होते तेव्हा मात्र महाशिवरात्रीचा महादेवाचा प्रसाद महाहार हा कला आणि अद्वैतच्याच गळ्यात येऊन पडला. आणि त्यावेळी गुरुजी हे देखील म्हटले होते की खरं तर हे जोडपं खूप लकी आहे की महादेवाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. खरं तर मंदिराच्या इतिहासामध्ये असं कधीही झालेलं नाहीये की जोडप्याच्या गळ्यात एकाच वेळी हार पडला. आणि खरंच हे जोडपं अगदी एकमेकांसाठी बनलं गेलंय. खरंच हे जोडपं खूप खास आहे असं त्यावेळी गुरुजी म्हटले होते. अद्वैतला मात्र त्यांच्या जोडप्यामध्ये असं काही खास वाटत नसतं, परंतु हे जे काही संकेत मिळत असतात ते संकेत सुद्धा अद्वैत आता नाकारू शकत नसतो. नंतर अद्वैतला आजची गोष्ट सुद्धा आठवत असते की एवढं मी खरेला सांगितलं होतं की मळवट भरू नकोस आणि खरेने सुद्धा मुद्दाम मळवट भरला नाही. तिने ऐकलंच होतं माझं, पण ऐनवेळी असं का व्हावं की तिचा तोल जावा आणि तिचं डोकं हे त्या प्लेटमध्ये पडावं आणि तिला मळवट भरावा. याचा अर्थ खरंच अंबाबाईनेच कलाचा मळवट भरला असेल का? या सगळ्या नक्की गोष्टी काय आहेत? हे संकेत मला जे मिळत आहे या संकेतांचा अर्थ नक्की काय आहे? मला याबद्दल काहीच कसं कळत नाहीये. अद्वैत विचार करत असतो की आई जे सांगते ते पण बरोबर आहे, म्हणजे त्याही गोष्टी मला पटतात. आणि खरे जे सांगते किंवा खरे जे बोलते त्या काही गोष्टी मला पटतात आणि काही गोष्टी मला पटत नाही. परंतु आबांचं काय? आबा ज्याप्रमाणे म्हणतात की हे जे देवीचे संकेत आहेत ते खरंच खरे असतील का? आता नक्की काय करावं हेच मला कळत नाहीये. एका क्षणी मला असं वाटतं की ह्या नात्याला एक चान्स द्यावा, परंतु दुसरीकडे असं वाटतं की आई जे काही बोलते ते पण खरं आहे.
काय करू मी, मला काहीच कळत नाहीये. अद्वैत अगदी गोंधळात पडलेला असतो. त्याला काहीच कळत नसतं. सरोजचं म्हणणं एका वेळी त्याला खरं वाटत असतं. दुसरीकडे आबांच्या म्हणण्यानुसार जे काही संकेत मिळत असतात त्याकडे सुद्धा अद्वैत डोळेझाक करू शकत नसतो. तर इकडे आबा हे सरोजला म्हणत असतात की सरोज, अगं तुझं नक्की चाललंय तरी काय? तू आधी अशी कधीच नव्हती. कधीच तू दुसऱ्याच्या संसारामध्ये डोकून सुद्धा बघितलं नाही आणि आज काय चाललंय तुझं? अशी का वागतीयस तू? मग तेव्हा सरोज आबांना म्हणते की आबा, अहो माझ्या डोळ्यासमोर माझ्या लेकाचा संसार हा मला अशा पद्धतीने दिसतोय की मी कसं काय सहन करू ह्या सगळ्या गोष्टी? आबा, आतापर्यंत मी असं वागले नव्हते. याच्या मागं कारण होतं की माझ्या मुलाचा त्या सगळ्याशी काही एक संबंध नव्हता. परंतु आज जर मात्र माझा हा मुलगा या सगळ्या गोष्टीमध्ये अडकला असेल तर मग मी चुकीची विचार कशी काय करेल आबा? अहो तुम्हीच या गोष्टीचा जरा विचार करा ना. अहो तुमच्या मर्जीनुसार तुम्ही सांगितलं म्हणून त्याने त्या मुलीशी लग्न केलं. आता त्या भिकारड्या मुलीसोबत त्याला बाकीचे सगळे विधी करावे लागतात. नाही, एक मुलगा म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा त्याचा विचार करतोय का? नाही, लग्न झालंय म्हणजे त्याच्या गळ्यात फुलांचा हार पडलाय, त्याच्या पाठीवर लोढणं आलंय, या गोष्टीचा आपण कधी विचार केलाय का? आपण या गोष्टीचा कधी विचार करतो का? त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचं लग्न झालंय का? तो त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचं लग्न एन्जॉय करतोय का? त्याचं लग्न तो जगतोय का? आणि ती मुलगी खरंच चांदेकरांसाठी योग्य आहे का? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे नाही. दुसऱ्या कुठल्या मुलीसोबत जर त्याने लग्न केलं असतं ना तर कदाचित त्याचा संसार आज सुखाचा झाला असता. परंतु नाही, ती सुद्धा गोष्ट आता होऊ शकत नाही. बिचाऱ्याचं आयुष्य नुसतं उद्ध्वस्त झालंय. सरोज आता आबांना म्हणते की आबा बोला ना, आता मी जे काही बोलले त्यावर तुम्हाला काय बोलायचंय? आबा म्हणतात की सरोज, मला तरी सुद्धा हेच वाटतंय की तू उगाच स्वतःचं बोलणं हे अद्वैतवर लादतीये. उगाच स्वतःचं म्हणणं अद्वैतला खरं करायला लावतीये. उगाच स्वतःचे विचार अद्वैतवर लादते. माझं असं म्हणणं आहे की रडत कडत का होईना ते संसार करताय ना तर करू देत त्यांना संसार. हळूहळू त्यांचा संसार नक्की फुलेल. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की त्यांचा संसार चालू आहे ना, तो त्यांचा संसार आहे ना, त्यामुळे त्यांच्या पद्धतीने त्यांना सगळ्या गोष्टी करू देत. तू कशाला मध्ये मध्ये पडतीयस? अगं त्यांना एकमेकांसाठी निर्णय तर घेऊ दे. तू कशाला सांगतीयस हे कर म्हणून ते कर म्हणून? ते आता आहे सुज्ञ, त्यांना करू दे काय करायचंय ते. सरोज म्हणते की त्या दोघांनाही निर्णय घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता नाहीये, हे खरंय. आबा म्हणतात की सरोज, असं काय करतीयस तू? तुला अंबाबाईने दिलेले कौल कळत नाहीये का? मग सरोज आबांना म्हणते की आबा, अंबाबाईने कौल दिला म्हटल्यावर संसार सुखाचा होतो असं काही आहे का? आबा, एक गोष्ट नीट लक्षात घ्या. मुळात म्हणजे दोघांमध्ये जर कॉम्पॅटेबिलिटी नसेल तर तो संसार सुखाचा होत नाही. आणि आबा, आमच्या बाबतीत सुद्धा हेच घडलंय. आम्ही दोघं कधीही एकमेकांसाठी पूरक नव्हतोच. आणि तुम्ही बघताय ना, आता आमचा संसार मोडलाय. आम्ही दोघंही एकमेकांसाठी परफेक्ट नव्हतो, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात ना. आता जे माझ्यासोबत झालं, आमच्यासोबत झालं, ते मला अद्वैतसोबत अजिबात होऊ द्यायचं नाहीये. मला नाही वाटत की अद्वैतने असं माझ्यासारखं आयुष्य जगावं, नेहमी डिस्टर्ब राहावं. त्याला सुद्धा आनंदी राहण्याचा अधिकार आहे. त्यावेळी आबा सरोजला सांगतात की सरोज, तुझा जो संसार बुडाला त्याचं वेगळं कारण होतं. तू उगाच कुठल्याही गोष्टीशी जोडू नकोस. तर इकडे अद्वैत अजूनही होळीजवळच बसलेला असतो आणि त्याच गोष्टींचा विचार करत असतो. आता कला अद्वैतला शोधत बाहेर आलेली असते आणि त्यातून तिला दिसतं की अद्वैत हा धुरात बसलेला आहे. त्यामुळे कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, अरे केवढ्या धुरामध्ये तू बसलायस? चल, तू एक काम कर, चल आतमध्ये चल. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू कशाला आलीयस इथे? आणि मी काय लहान मुलगा आहे का? मला काही कळत नाही का गोष्टी? कला म्हणते की हो चांदेकर, तू नाहीये लहान मुलांसारखा, परंतु आता मात्र लहान मुलांसारखंच वागतोयस ना तू. चांदेकर, ऐक ना माझं, प्लीज माझं ऐक. अरे तुला ह्या धुरामुळे खूप त्रास होईल ना, त्यामुळे म्हणते चल आतमध्ये. ऑलरेडी तुला प्रॉब्लेम आहे, तू चल बरं आतमध्ये. त्याचवेळी अद्वैत खोकायला लागतो. कला म्हणते की अद्वैत, बघितलं ना, मी तुला म्हणते ना तुला त्रास होईल. कशाला तू इथे बसलाय? चल बरं पटकन. मग कला आता अद्वैतचा हात धरते आणि अद्वैतला तिथून घेऊन जात असते. अद्वैतही आता तिच्यासोबत घरात गेलेला असतो. इकडे सरोज म्हणत असते की आबा सांगा ना मग आमच्या संसारामध्ये काय प्रॉब्लेम होता. त्यावेळी आबा सरोजला एकच गोष्ट समजावून सांगत असतात, परत सांगत असतात की अगं सरोज, तुमचा संसाराचा प्रश्न वेगळा होता, हा अद्वैतचा संसार आहे.
संसार करणारी माणसं सुद्धा वेगळी आहे, त्यामुळे गोष्टींमध्ये साम्य अजिबात नाहीये. तू उगाच तुझ्यासोबत जे काही झालं किंवा तुमच्या संसाराचं लोढणं हे अद्वैतच्या गळ्यात बांधून त्यालाही तसंच करायला लावू नकोस. आबा सरोजला सांगत असतात की सरोज, तू कितीही नाही म्हण, परंतु एक गोष्ट मात्र तू इग्नोर करू शकत नाही, ती म्हणजे अंबाबाईने कला आणि अद्वैतच्या लग्नासाठी खूप संकेत दिलेले आहे. कलाच कशी अद्वैतसाठी बरोबर आहे हेच संकेत आत्तापर्यंत अंबाबाई देत आली आहे. आणि आजचं लाईव्ह उदाहरण तर तू आजच बघितलंय होळीच्या टाईमला. अगं, अंबाबाईने स्वतः त्या मुलीचा मळवट भरून घेतला. अद्वैत नाही म्हणत असताना तूही अद्वैतला सांगितलं होतं की तिला मळवट भरायला लावू नकोस. एवढे सगळे तुम्ही प्रयत्न केले, परंतु शेवटी काय झालं? शेवटी कलाला मळवट भरलाच गेला ना. आणि तो मळवट कोणी भरलाय तर अंबाबाईने भरलाय. सरोज, अगं ह्या गोष्टी तुला दिसत नाहीये का? तुला कळत नाहीये का? अगं, तू या गोष्टींकडे जरा नीट बघ. अंबाबाई संकेत देते आपल्याला प्रत्येक वेळी की अद्वैत आणि कलाचं लग्न किती बरोबर आहे ते. आणि सरोज, तुलाही माहिती आहे की त्या कलामुळे आपल्या घरावर आलेली कितीतरी संकटं निघून गेली आहे. अशी पळाली आहेत संकटं आपल्यापासून. सरोज, अगं तुला आठवतंय ना की आपल्या पेढीला आग लागली होती. ज्या क्षणी कलाने घरामध्ये पाऊल ठेवलं त्या क्षणी पेढीची आग विझली सुद्धा. अगं, एवढंच काय तर अद्वैतला स्वतः कला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती जेव्हा अद्वैतला दम्याचा अटॅक आला होता तेव्हा. अगं, कला तिथं हजर होती. कलानेच अद्वैतला हॉस्पिटलमध्ये नेलंय. त्यावेळी आपण कोणी होतो का अद्वैतच्या जवळ? नव्हतो ना. त्यावेळी कोण होतं? कला होती. समजा जर कला नसती तर काय झालं असतं आज अद्वैतचं? सरोज, अगं एक गोष्ट तुला समजतंय का? प्रत्येक वेळी चांदेकरांवर जे कुठलं संकट आलंय त्या संकटाच्या मध्ये अंबाबाईने ह्या पोरीला मध्ये केलंय. त्यामुळं त्या संकेतांना तू असं डावलू नकोस सरोज. त्या संकेतांचा आदर कर. सरोज म्हणते की आबा, हे बघा, ज्याप्रमाणे तुम्हाला त्या मुलीच्या सगळ्याच गोष्टी जशा बरोबर दिसतात ना, त्याचप्रमाणे मला त्या मुलीच्या सगळ्याच गोष्टी चुकीच्या दिसतात. आणि राहिला प्रश्न अंबाबाईचा, तर अंबाबाईचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आहेच. आणि त्यासाठी कुठल्या कलाखरेची आपल्याला अजिबात गरज नाहीये. आणि दुसरा प्रश्न म्हणजे अद्वैत हा माझा मुलगा आहे, त्यामुळे त्याच्या बाबतीतचे जे काही निर्णय आहेत ते मलाच घेऊ द्या. आबा सरोजला आता ठणकावून एक गोष्ट सांगतात. हे बघ सरोज, आई म्हणून तू कसं वाग हे सांगण्यासाठी मी अजिबात आज इथे आलेलो नाहीये. खरं तर तू माणूस म्हणून नीट वाग हे सांगायला मी तुला इथे आलोय. त्यामुळे आता तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे ना, तो जरा नीट विचार करून आणि मगच निर्णय घे. त्यावेळी सरोज म्हणते की आबा, मला नाही वाटत की मी काही चुकीचा निर्णय घेते. मी जे काही वागते ना आबा, ते योग्यच वागते. सगळ्या गोष्टींचा नीट विचार करूनच वागते. अद्वैत माझा मुलगा आहे, त्याच्यासाठी काय बरोबर, काय चांगलं, काय वाईट हे मला चांगलंच कळतं. आणि ज्याप्रमाणे माझ्या संसाराची वाट लागली आहे त्याप्रमाणे मला अद्वैतच्या संसाराची वाट लागू द्यायची नाहीये. आबा म्हणतात की सरोज, अगं पुन्हा पुन्हा तेच बोलतीये. गोडी गुलाबीनं मी तुला समजावतोय, तुला पटत नाहीये का? तुला कळत नाहीयेत का गोष्टी? हे बघ, तू त्याच्या संसाराची वार्ताहर करायला लागलीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याप्रमाणे तू वागतीयस ना त्याप्रमाणे आपल्या घरातला कुठलाही संसार सुखाचा होणार नाही. त्यामुळे मी जे सांगतोय ना आता तेच होईल. हे बघ, आई म्हणून तुला काय वागायचंय ना हा तुझा प्रश्न, परंतु तू आता कलाला डावलू नकोस. सरोज म्हणते की आबा, तिला डावलल्याशिवाय मी काही एक करू शकत नाही. आबा अगदी तळमळीने सरोजला सांगत असतात की सरोज, अगं तुला माझी तळमळ दिसत नाहीये का? समजत नाहीये का तुला माझी तळमळ? सरोज म्हणते की हे बघा आबा, तुम्हाला जरी वाईट वाटलं तरी वाईट वाटू द्या, वाईट वाटून घ्या वाटलंच तर, परंतु मी मात्र तुमच्याशी खोटं बोलणार नाही. आतापर्यंत मी त्या मुलीशी जसं वागत आली आहे तसंच मी वागत राहणार. सरोज आबांचं ऐकतच नसते. आबा तिला एवढं समजून सांगत असतात तरी सुद्धा सरोज ऐकत नसते. इतर वेळी जेव्हा आबांना कोणी काही बोलतं तेव्हा सरोजचा पहिला शब्द हा असतो की आबा आहेत, ते घरातले मोठे आहेत, म्हातारे आहेत, त्यांच्याशी नीट बोलायचं. परंतु आता सरोज सगळे तिचे मॅनर्स विसरलेली असते आणि आबांशी अगदी उद्धटपणे बोलत असते आणि आबांना म्हणत असते की मी तुमचं काही एक ऐकणार नाहीये. शेवटी आबा सरोजला म्हणतात की सरोज, अगं तू जे काही वागतीयस ना त्यामुळे आपल्या कुटुंबाचं नुकसानच होणार आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की तुझ्या ह्या अशा वागण्याने आपलं घर बर्बाद होईल. खरं तर आता मी जे काही बोलतोय ना ते तुला आता कळणार नाही, परंतु एक गोष्ट तुला सांगतोय की तुला मात्र ही गोष्ट फार 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 महागात पडेल. अंबाबाई, आम्हाला दोघांना पण क्षमा कर,
म्हणजे एवढं होऊन सुद्धा आबा हे सरोजला सुद्धा माफ करायला सांगत असतात अंबाबाईला आणि आबा तिथून निघून जातात. त्यावेळी सरोजचे एक्सप्रेशन एकच गोष्ट सांगत असतात की आबांना काही काम नाहीये, उगाच कुठल्याही चालीरीतीमध्ये पडत असतात आणि उगाच काही करायला लावतात. अंबाबाईच्या नावाखाली काय आम्ही काही करायचं काय, उगाच कोणाशीही संसार करायचा काय, माझ्या मुलाला मी कशाला अडचणीत लोटू, असं काहीतरी सरोजचं मत असतं. आणि सरोज मात्र तिच्या मतांवर पूर्णपणे ठाम असते आणि कोणासाठीही ती बदलायला तयार नसते. तर इकडे कला ही अद्वैतला घेऊन रूममध्ये आलेली असते. अद्वैत आता बेडमध्ये बसलेला असतो, परंतु त्याला सारखाच ठसका लागत असतो, खोकला येत असतो. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर पाणी घे बरं, पाणी पी. तर अद्वैत तिच्या हातून पाणी घेत नसतो. मग कला त्याला म्हणते की चांदेकर, अरे काय रे तुझा हा हट्टीपणा. शेवटी अद्वैत थोडंसं पाणी घेतो, पाणी पितो. मग कला त्याला सांगते की झोप आता. अद्वैत म्हणतो की तुझ्या सांगण्यावरून मी काही एक करणार नाही. कला अद्वैतला म्हणते की हे बघ, माझ्या सांगण्यावरून तू काही एक करू नको, परंतु रात्रीच्या वेळी अद्वैत चांदेकर बाकीचे माणसं झोपतात, त्यामुळे तुम्ही देखील झोपा. अद्वैत आता झोपत असतो, कलाही झोपण्याची तयारी करत असते. त्यावेळी अद्वैत आता कलाला एक गोष्ट सांगते की चांदेकर, तू माझं ऐकतोयस, खरं तर आयुष्यातला जोडीदार शोधणं हे खरंच खूप अवघड असतं. अरे ही गोष्ट अजिबात सोपी नसते. आता कला ही अद्वैतला सांगत असते, ती अद्वैतला समजावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अद्वैतला राग येतो. अद्वैत उठतो, पेन घेतो आणि बोर्डवर लिहितो की गरज नसताना उपदेश देत असते. म्हणजे अद्वैत हा कलाचा तो पॉइंट लिहून ठेवत असतो आणि काही न बोलता तिथून निघून जातो आणि झोपतो आणि लाईट्स ऑफ करून टाकतो. त्यावेळी कला मनात विचार करते की बघणाऱ्याला चांदेकर, तू खूप वाईट दिसशील रे. आणि खरं तर तू एवढा अस्वस्थ होतोय याचा अर्थ तू जर आपल्या नात्याचा एवढा विचार करत असशील तर खरं तर ती गोष्ट चांगली आहे. आणि खरं तर चांदेकर, तू अस्वस्थ होतोय याचं कारण फक्त एवढंच आहे की तुला हे नातं कसं तोडायचं ते कळत नाहीये. आणि चांदेकर, हीच माझी उमेद आहे रे. मला आपल्या नात्यावर पूर्णपणे विश्वास आहे. आणि आज मला मात्र त्या बाबतीत एक संकेतही मिळाला की एक मात्र खरं आहे की हे नातं असं तसं अजिबात तुटणार नाही, कारण आपली गाठ अंबाबाईने स्वतः बांधली आणि त्यामुळे ती गाठ अशी लवकरात लवकर सुटायची नाही. इकडे आता होळीचा दिवस उजाडलेला असतो, म्हणजेच रंग सगळेजण खेळत असतात. सगळ्या प्रकारची तयारी केलेली असते, बाहेर सगळेजण आलेले असतात. चांदेकरांसोबत बाकीचे सुद्धा माणसं असतात आणि चांदेकरांच्या घरी आता मोठ्या प्रमाणावर एकदम छान अशी होळी साजरी केली जात असते. सगळेजण खूप खुश असतात, पांढऱ्या कपड्यांमध्ये असतात. तर सोहम आता प्रत्येकाला रंग लावत असतो. त्यावेळी येते सरोज तिथे आल्यावर सोहम म्हणू लागतो की आता मात्र खूप मजा येणार आहे, असं म्हणून सरोजला तो रंग लावायला लागतो. त्यावेळी सरोज म्हणते की नाही हा सोहम, अजिबात नाही, मला फक्त शास्त्रापुरता तेवढा रंग लाव, बाकी अजिबात रंग वगैरे लावू नकोस हा मला. तेव्हा सोहम म्हणतो की अगं काकी, शास्त्र वगैरे काहीच नसतं, आज फक्त एकच शास्त्र आहे, ते म्हणजे रंगांचं शास्त्र. त्यावर सगळे हसू लागतात. सोहम हा सरोजला रंग लावणारच असतो, परंतु त्याच वेळी तिथे अनामिका येते. अनामिकाला बघितल्यावर सोहम लगेचच तिच्याकडे पळत जातो आणि म्हणतो की बुरा न मानो होली है. तेव्हा अनामिका म्हणते की नाही हा, अजिबात नाही, मला रंग लावू नकोस, कारण मला बिफोर पिक्चर्स क्लिक करायचे. सोहम म्हणतो की बरं दे, चल फोन दे माझ्याकडे, मी तुझे पिक्चर क्लिक करतो. आणि मग त्याला फोन द्यायला अनामिका जाते, तर सोहम लगेच तिच्या मागे रंग घेऊन पळायला लागतो. आता हे सगळे चांदेकर बघत असतात आणि हसत असतात. सरोज म्हणते की रजनी, पोराकडे लक्ष दे बर का, म्हणजे बघ मला रंग लावायला आला होता आणि बघ कोणत्या पोरीच्या मागे पळतोय, असं म्हटल्यावर सरोज हसू लागते. तेव्हा रजनी म्हणते की काय हो काय वहिनी बोलता. आबा सरोजला म्हणतात की सरोज, अगदी माझ्या मनातलं बोललीस बर का तू. रजनी म्हणते की आबा तुम्ही पण, अहो त्याची फक्त मैत्रीण असेल, बाकी काही नसेल जास्त. तेव्हा आबा म्हणतात की अगं गंमत केली ग मी. तर सोहम आता अनामिकाच्या मागे तिला रंग लावण्यासाठी धावत असताना नेमका रंग तो फेकतो अनामिकाच्या अंगावर. अनामिका तिथून निघून गेलेली असते, परंतु काजल, संगीता तिथे आलेल्या असतात. सोहमने आता काजलच्याच अंगावर रंग उधळलेला असतो आणि काजलला पहिल्यांदा रंग लावलेला असतो. सोहम हा काजलकडेच बघत असतो, काजल सोहमकडे बघत असते आणि संगीता त्या दोघांकडे बघत असते. उगाचच या दोघांमध्ये काही बोलणं व्हायला नको, त्यामुळे संगीता म्हणते की सॉरी सोहमराव, खरंच सॉरी, आम्ही तुमच्या मध्ये आलो. तेव्हा सोहम म्हणतो की नाही काकी, परंतु त्यावेळी संगीता आता मुद्दाम काजलला तिथून घेऊन गेलेली असते आणि सोहम आता थोडा डिस्टर्ब झालेला असतो. नंतर येऊन अनामिका सोहमला रंगही लावते, परंतु सोहमला आता काही इंटरेस्ट उरलेला नसतो.
संगीता, काजल आता आलेल्या असतात. त्यानंतर रजनी म्हणते की अहो मी आताच कलाला विचारत होते की आई कुठपर्यंत आली. बरं झालं वहिनी तुम्ही आला. त्यानंतर कला आता आईला आणि काजलला दोघींनाही रंग लावत असते आणि धुळवडीच्या शुभेच्छा देत असते. त्यावेळी राहुल तिथे येतो आणि आबांना म्हणतो की आबा, यावेळी मी माझं डिपार्टमेंट अगदी बरोबर पार पाडले बरं का. तर आबा म्हणतात की कसलं रे. राहुल म्हणतो की आबा, यावेळी मी 3 प्रकारच्या भांग आणल्यात आणि एकदम ब्रँडेड क्वालिटीच्या भांग आणल्यात. त्यामुळे यावेळच्या भांगची तुम्ही अजिबात चिंता करू नका. तुम्हाला बघायचंय. आबा म्हणतात की हो चल बघूयात. आता बाकीचे सर्वजण भांग पिण्यासाठी तिकडे गेलेले असतात. कला आणि अद्वैत बाजूलाच उभे असतात. आता अद्वैतने अजूनही कलाला रंग लावलेला नसतो. दोघंही एकदम साफसुथरं दिसत असतात. रंगांचा एक कणही त्यांच्या अंगावर लागलेला नसतो. कला मनात विचार करते की हा चांदेकर मला आज रंग लावणार आहे की नाही, काय माहिती काय करतोय. असं म्हणून कला आता विचार करते की जाऊ दे, आता मीच ह्याला रंग लावते. असं म्हणत कलाने आता रंग हातामध्ये घेतलेला असतो आणि हात आता मागे टाकून कला अद्वैत जवळ येते. अद्वैत तिला म्हणतो की माझ्याकडे कशाला आली आहे, बघ तिकडे भांग कशी असते, एकदा बघ, भांग पिऊन बघ एकदा. कला म्हणते की मला नको सांगू भांग कशी असते ते, मी काय तुझ्यासारखी अरसिक आहे का. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी आणि अरसिक, तुला कोणी सांगितलं मी अरसिक आहे. असं म्हणत कला आता अद्वैतच्या पुढे पुढे जात असते आणि अद्वैत मागे मागे सरकत असतो. कला म्हणते की मग आता का मागे सरकतोयस, रंग लावायला आवडतो ना तुला, तू अरसिक नाहीयेस ना, मग कशाला मागे पडतोयस. अद्वैतला ती म्हणत असते की मला तर रंग खेळायला बाबा खूप आवडतो, मी तर खूपच एन्जॉय करते. अद्वैत म्हणतो की बाजूला हो बर का. तर कला म्हणते की काय चांदेकर, रंगांना घाबरतो का, पूर्वी तर तू रंग खेळायचा असं म्हणतोस आणि मग आता का खेळत नाही, बघ तू आहे की नाही अरसिक. तर अद्वैतच्या एवढी पुढे पुढे येत असते की अद्वैतने डायरेक्ट खुर्चीवर बसून घेतलेलं असतं आणि त्याला आता पळायला मार्गच नसतो आणि कलाच्या हातात असतात रंग. अद्वैतला काही करून रंग लावायचे नसतात. आता हा सगळा प्रकार सर्व चांदेकर बघत असतात की कला कशा प्रकारे अद्वैतच्या अंगावर येते आणि अद्वैत तिला घाबरून घाबरून मागे पळतोय ते. सरोजला मात्र या गोष्टीचा खूप राग आलेला असतो. अद्वैत कलाला म्हणतो की कोण आहेस ग तू आणि काय समजतेस स्वतःला. कला म्हणते की मग मी रसिक आहे, रसिक समजते स्वतःला. आधीपासून मला रंग खेळायला खूप आवडतो, आधीही आवडायचा आणि आताही आवडतो. अद्वैत म्हणतो की मग मी काय करू, तुला रंग खेळायला एवढा आवडतोय तर मला कशाला भूषण सांगतेस. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, रंग खेळायला मलाही आवडतो, परंतु रंग कोणी लावायचा ना हा माझा चॉईस असतो आणि त्यामुळे असं अजिबात समजू नको की मी तुझ्याकडनं रंग लावून घेईन, समजलं तुला. तेव्हा कला मनात म्हणते की झालं याचं सुरू, तुझं माझं माझं. मग अद्वैत कलाला विचारतो की काय झालं, एवढी शांत का झालीस. तेव्हा कला म्हणते की शब्दांपेक्षा ना मी कृतीवर जास्त विश्वास ठेवते. असं म्हणत कला आता अद्वैतला रंग लावायला लागते. अद्वैत आता घाबरतो आणि म्हणतो की काय करतेस तू. कला म्हणते की बघितलं ना, तुला सांगितलं होतं मला रंग खेळायला खूप आवडतात. तर अद्वैत म्हणतो की तुला रंग खेळायला आवडताय तर बाकीच्यांवर कशाला रंग उधळतीयस. कला म्हणते की चांदेकर, अरे मुळात म्हणजे रंग उधळायचेच नसतात, एकमेकांच्या रंगात रंगून जायचं असतं. तेव्हा तुझा रंग आणि माझा रंग असं काही वेगवेगळं नसतं, तर रंग हा एकच असतो आणि सगळ्यांना एकच रंग लागतो, तो म्हणजे प्रेमाचा. मला ही अद्वैतला खूप छान पद्धतीने समजावून सांगत असते. तर अद्वैत म्हणतो की झाला तुझा उपदेश सुरू झाला मला. तरी म्हटलं खरेने अजून उपदेश का नाही केलाय आणि काय करणार आहेस ग तू, काय करणार आहेस. तेव्हा कला म्हणते की काही नाही, तुला रंग लावणार. आणि असं म्हणत आता ती अद्वैतच्या गालाला रंग लावते. अद्वैतच्या गालाला दोन्ही साईडला तिने रंग लावलेला असतो. अद्वैत म्हणतो की काय केलं तू हे, काय केलंस तू हे. तेव्हा कला म्हणते की काय नाही, तुला रंग लावला फक्त. अद्वैत आता इकडे तिकडे रंग शोधू लागतो, त्याला रंग भेटत नसतो. त्यामुळे तो म्हणतो की थांब माझ्याकडे आता रंग नाहीये म्हणून का, फक्त ना इतरांना डॉमिनेट करता येतं. माझी इच्छा नसताना तू मला रंग लावलाय, एवढं लक्षात ठेव हा, खरे तू मुद्दाम केलंयस हे सगळं. आणि असं म्हणत अद्वैत हा कलाला बोलत असतो. त्यावेळी कलाला मात्र मज्जा येत असते, कारण अद्वैत तिच्यावर चिडत असतो. आणि कलाला एक गोष्ट चांगली माहीत असते की जो माणूस आपल्यावर हक्काने चिडतो, आपल्याला बोलतो, तोच आपल्यावर खरं प्रेम करत असतो. अद्वैतला फक्त त्याचं प्रेम कळत नाहीये. अद्वैत भांडतो, सगळं काही करतो प्रेमामध्ये, फक्त प्रेम आहे हे त्याला ॲक्सेप्ट करायचं नाहीये. परंतु कलाने मात्र त्याची ती बाजू समजून घेतलेली असते. आणि सरोजला मात्र कला आणि अद्वैत हे दोघं जण भांडत असताना खूप राग आलेला असतो, कारण सरोजला कुठेतरी मनात माहीत असतं की हे भांडण्याचं निशाण अजिबात चांगलं नाहीये. हे दोघं जर एकमेकांशी ज्या प्रकारे भांडतात ना त्या प्रकारे फक्त एक नवरा बायकोच भांडू शकतात. आणि त्यांच्यामध्ये जर ही अशी भांडणं होत आहे तर याचा अर्थ ह्या
दोघांना जवळ आणणं सुद्धा तितकंच सोपं, त्यामुळे हे जवळ येण्याचे चान्सेस सुद्धा तितकेच आहे. सरोज एकदम रागाने त्या दोघांकडे बघत असते. त्यावेळी कला आता सरोजकडे बघते. सरोजचा चेहरा बघून तिला कळतं की अरे, सरोज मॅडमने असा का बरं चेहरा केलाय आणि इतक्या वाईट नजरेने का बघताय त्या आमच्याकडे, असा कलाला प्रश्न पडलेला असतो. त्यावेळी सरोज खूप रागामध्ये असते. अद्वैत तिथून निघून गेलेला असतो. त्यानंतर सगळे चांदेकर मिळून आता भांग पित असतात. खरं तर संगीताला, दिनकर रावांना हे सगळं भांग वगैरे नवीन असतं. त्यांनी कधी असं भांग वगैरे ट्राय केलेलं नसतं, त्यामुळे त्यांना विचित्र वाटत असतं. पण आबांसाठी ते पित असतात. आता सण आहे म्हटल्यावर सगळेजण पिताय म्हणून तेही पित असतात. सगळेजण मस्त एन्जॉय करत असतात. तर कला ही रंग खेळत असते आणि पिवळा रंग तर उधळत असते. मग अद्वैत तिला म्हणतो की पिवळा रंग कोण लावतो? कला म्हणते की हे चांदेकर. पिवळा रंग, हिरवा रंग, निळा रंग असं काही नसतं. रंग हा रंग असतो. तुझं ना आपलं काहीतरी वेगळंच असतं. आता कोणी रंगांचा कलर लावून रंगांचा कलर धुळवड खेळतं का? काही असतं हा चांदेकर. कुठल्याही गोष्टीमध्ये तुझा चॉईस असतो. तर अद्वैत म्हणतो की अगं हा, या सगळ्या गोष्टी ठीक आहे, परंतु प्रत्येकाचा काहीतरी स्टँडर्ड असतो ना. रंगांची सुद्धा एक चॉईस असते आणि काय तर म्हणे पिवळा रंग चॉईस केलाय, तो दिसतो का तरी? अद्वैत म्हणतो की लाल हा रंग म्हणजे रंगपंचमीतला एकदम स्टँडर्ड रंग आहे. त्याच्याशिवाय रंगपंचमी साजरीच होत नसते. कला मात्र अद्वैतकडे बघून हसत असते, कारण तिला हसायलाच येत असतं की हा चांदेकर इथं सगळेजण रंग खेळताय, जे नाही ते रंग एकमेकांवर उधळताय, रंग खेळताना मजा करताय, एन्जॉय करताय, आणि चांदेकरला कसलं पडले रंगांच्या चॉईसचं. म्हणजे आता हा रंग सुद्धा चॉईसने खेळणार का, असं कलाला प्रश्न पडलेला असतो आणि कला त्यामुळे हसत असते. अद्वैत म्हणतो की काय झालं तुला हसायला? कला म्हणते की काही नाही. कला आता अद्वैतला बोलण्यामध्ये फसवत असते, बोलण्यामध्ये आता गुंतवून ठेवते आणि बरोबर सगळे जे कलर्स असतात ते एकत्र हातामध्ये घेते. एकत्र तिने सगळे कलर्स केलेले असतात. अद्वैत म्हणतो की काय झालं, का बरं हसतीये? कला म्हणते की काही नाही अद्वैत, चालू दे, तुझं चालू देत. अद्वैत तिला म्हणतो की बघितलं ना तुझी चॉईस काय आहे, माझी चॉईस काय आहे, मी किती स्टँडर्ड विचार करतो, नाही तर तुझी चॉईस अजिबात चांगली नाही. तर कला म्हणते की तरी म्हटलं अजून फरकाचा विषय का नाही काढला? तुझ्यामध्ये हे कसं कमी आहे, माझ्यामध्ये हे कसं जास्त आहे, हे तरी तू अजून का नाही सांगितलं, हाच मला प्रश्न पडला होता. अद्वैत म्हणतो की काय झालं, हसतेस कशाला? चांगलं सांगतो ना मी तुला, तरी तुला हसायला येतंय का आता ह्या गोष्टीवर? खरे मला तुझं काही कळतच नाही. कला तरी सुद्धा हसत असते. अद्वैत म्हणतो की आता माझं काय चुकलं याच्यामध्ये? बघ ना, आता यावरूनच बघ की तुला पिवळा रंग आवडतो आणि मला लाल रंग आवडतो. कलाने आता सगळे रंग एकदम एकत्र केलेले असतात आणि सगळ्या रंगांचा एकत्र करून एक छान रंग तिने आणलेला असतो. तर अद्वैतला ती विचारते की बरं चांदेकर, तुझा लाल राहू दे बाजूला आणि माझा पिवळा रंग राहू दे बाजूला. आता मला सांग की हा रंग कसा वाटतोय तुला? अद्वैत जेव्हा तो रंग बघतो तेव्हा म्हणतो की अरे वा, हा रंग तर एकदम छान आहे, रंग असावा तर असा. कला म्हणते की हो की नाही? मग ती अद्वैतला म्हणते की चांदेकर, अरे मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करते. मला तुला हेच सांगायचंय चांदेकर की तुझं माझं असं काही नाहीये. जे काही आहे ते आपलं आहे. आता तू काय म्हणत होता की तुझा लाल रंग आहे, लाल तुझा स्टँडर्ड होता आणि माझा पिवळा म्हणजे लो होता, असं तुझं म्हणणं होतं. तुला लाल आवडतो, मला पिवळा आवडतो. अरे पण तुझं माझं करण्यापेक्षा जेव्हा लाल आणि पिवळा हे दोन्ही रंग एकत्र येतात तेव्हा बघ बरं किती छान आणि सुंदर शेड तयार झाला आणि किती छान आणि सुंदर रंग तयार झालाय. अद्वैत तिला म्हणतो की गप्प बस ग, उगाचच तत्वज्ञान सांगू नको. नाही, हिला चान्स दिला का हिला बोलायचंच असतं, काही ना काहीतरी उपदेश हिला करायचाच असतो. नाही म्हणजे तुला मेटाफर वापरायला लागतातच का? तेव्हा कला म्हणते की मेटाफर वापरल्याशिवाय तुला कळत नाही का? तेव्हा कला म्हणते की चांदेकर, अरे मी तुला एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते की दोन माणसं एकत्र आल्यावर ज्या प्रकारे ते नातं सुंदर होत असतं, त्याच प्रकारे दोन रंग जेव्हा एकत्र येतात तेव्हाही एक छान रंग तयार होतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की गप्प बस, उगाच काही बोलू नको. आता लगेच इंद्रधनुष्याचं उदाहरण देशील ना? किती टिपिकल आहेस ग तू. कला म्हणते की मी काही टिपिकल वगैरे नाहीये, तुला जे सुचलंय ते तू बोललास. खरे तर चांदेकर ना, तू रसिक होऊ शकतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी रसिकच आहे. कला म्हणते की तू रसिक नाहीये. अरे तू जर रसिक असता ना तर आतापर्यंत तू कोणाला रंग 100% लावला असता. अद्वैत म्हणतो की खरे तू मला काय चॅलेंज करतेस का? आता बघच तू की मी असा रंग लावतो की मग ओळखूच येणार नाही की तो माणूस आहे तरी कोण. असं म्हणत कला म्हणते की अच्छा. मग अद्वैतने आता ताट घेतलेलं असतं आणि तो कलाच्याच मागे लागतो रंग लावायला. कला पळत असते आणि म्हणते की नाही चांदेकर. परंतु अद्वैत आता ऐकत नसतो, कारण अद्वैतला भांगही चढलेली असते आणि तो कलाच्या मागे रंग घेऊन पळत असतो.
अद्वैत आणि कला दोघंही रंग खेळत असतात, एकमेकांच्या अंगावर रंग उडवत असतात आणि दोघंही मस्ती करत असतात. खऱ्या अर्थाने कलाने अद्वैतला आज रसिक बनवलेलं असतं आणि रंग खेळण्यामध्ये आता तो रसिकही झालेला असतो. तर त्यावेळी आता इकडे नैना येते. नैनाने अजूनही रंग लावलेला नसतो आणि नैनाच्या हातामध्ये लाल रंग असतो. आता नैना हळूहळू येत असते. त्यावेळी रोहिणी तिथे येते आणि रोहिणी नैनाला हात लावते. नैना म्हणते की अरे बापरे, तुम्ही आहात, मला वाटलं कोण आहे. तर रोहिणी म्हणते की त्यात एवढं डचकण्यासारखं काय आहे, मीच आहे आणि एवढी का घाबरली आहे. तेव्हा नैना म्हणते की अहो, आज मी त्या कलाची एकदम मस्त वाट लावणार आहे आणि तिची वाट लावण्यासाठी मी पूर्वतयारी सगळी केली आहे, हे बघा. तेव्हा रोहिणी म्हणते की हे काय, हा तर लाल रंग आहे. तेव्हा नैना म्हणते की मॉम इन लॉ, अहो तुम्हाला फक्त हा लाल रंग दिसतोय, हा लाल रंग कमी आहे आणि लाल मिरची पावडर जास्त आहे. आणि आता तुम्ही बघाच की हा लाल रंग मी कसा आज तिच्या गालाला फासते आणि तिच्या चेहऱ्याला फासते, म्हणजे तिच्या चेहऱ्याची कशी आग होते ते तुम्ही बघाच. प्रत्येक वेळी माझे फासे उलटे पाडण्याचा प्रयत्न करत असते ना, प्रत्येक वेळी माझे प्लॅन ती धुडकावून लावते. मग आज तुम्ही बघाच की आजच्या धुळवडीला मी तिची कशी वाट लावते. रोहिणी म्हणते की काय ग, मूर्ख आहेस का जरा तू, लाल रंगाच्या ऐवजी चक्क तू लाल मिरची पावडर ठेवली आहे. अगं इकडे काही प्रॉब्लेम झाला तर ते आमच्यावर सुद्धा शेकेल ना. तेव्हा नैना म्हणते की मॉम इन लॉ, काळजी करू नका तुम्ही, कोणाला काहीही करणार नाही. तेव्हा रोहिणी म्हणते की खरं सांगू का, तू आणि तुझा नवरा राहुल दोघंही मूर्खच आहात. तुम्हाला ना काहीच कळत नाही. प्लॅनिंग तर तुम्हाला करताच येत नाही. हे प्लॅनिंग करायच्या आधी तुम्हाला विचारलं होतंस का, मला ॲटलिस्ट विचारायचं तरी ना. जाऊ दे, तसंही मी कोणासोबत बोलते. आता फक्त तुला एवढीच विनंती करते की बाई आता या सगळ्यात माती खाऊ नकोस म्हणजे मिळवलं. एवढं बोलून रोहिणी आता तिथून निघून जाते. तर नैनाचा प्लॅन असतो की कलाला तो लाल मिरची पावडर असलेला रंग लावायचा. तर त्यासाठी ती कलाच्या शोधात असते आणि त्याचवेळी अद्वैत हा कलाच्या मागे पळत असतो आणि नैनामध्ये येते. कला ही नैनाच्या आड लपत असते आणि अद्वैत तिच्यावर रंग फेकण्याचं काम करत असतो. अद्वैतच्या हातात कला येतच नसते आणि त्या दोघांच्या झटापटीमध्ये नैना आलेली असते आणि नैनाला ते बाजूलाच लोटून देतात आणि नैनाच्या हातात जो काही कलर असतो तो सगळ्या नैनाच्या स्वतःच्याच अंगावर उडतो आणि स्वतःच्या चेहऱ्यावर आता तो उडालेला असतो. नैनाच्या चेहऱ्यावर आता रंग कमी, लाल रंग कमी आणि तिच्या भाषेत मिरची पावडर जास्त असते आणि याची आग आता तिला चांगलीच होणार असते. तर अद्वैतने फायनली आता कलाला पकडलेलं असतं. कलाला पकडून तो कलाच्या अंगावर रंग फेकतो आणि कलाला रंग लावतो. अद्वैतने पहिला रंग हा कलाला लावलेला असतो आणि कलाने पहिला रंग हा अद्वैतला लावलेला असतो आणि अशा प्रकारे त्यांचं धुलीवंदन साजरे झालेलं असतं. त्यावेळी कलाला खूप आनंद झालेला असतो की सगळ्यात पहिल्यांदा रंग अद्वैतने तिला लावला, त्यामुळे ती अद्वैतकडे बघत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सरोजला आता धुलीवंदनाच्या दिवशीच कळत असतं की कला आणि अद्वैत एकत्र सुद्धा येऊ शकतात, कारण त्यांची वाढती जवळीक आता सरोजच्या डोळ्यात खुपायला लागते. म्हणून सरोज अद्वैतला जरा बाजूला घेते आणि अद्वैतला ती म्हणते की अद्वैत, या मूर्ख मुलीच्या नादी लागू नकोस. अरे ती फक्त आणि फक्त तुला गुंडाळण्याचा प्रयत्न करतेय. अद्वैत, मी तुला सांगते की ह्या मुलीला डिवॉर्स दे आणि वेगळा हो. आता सरोज जेव्हा अद्वैतला या गोष्टी सांगत असते त्याच वेळी कलाने हे सगळं ऐकलेलं असतं आणि कलाला कळलेलं असतं की अच्छा, म्हणजे या सगळ्या गोष्टीच्या मागे खरी मास्टर माइंड तर सरोज आहे आणि सरोजनेच या सगळ्या गोष्टी केल्या. सरोज आता कलाकडे येते, कलाला ती रंग लावते आणि कलाला म्हणते की या घरातली तुझी शेवटची होळी आहे, त्यामुळे तुला जे काही होळी खेळायचंय ते खेळून घे. मग कला सुद्धा आता ठणकावून सरोजला एक गोष्ट सांगते की सरोज मॅडम, कोणी कितीही जरी प्रयत्न केला तरी सुद्धा चांदेकरच्या आणि माझ्या नात्याचा बेरंग होणार नाही आणि या गोष्टीची मी स्वतः काळजी घेईल, असं कलाने आता सरोजला सांगितलेलं असतं. स्पष्टच बोललेली असते कला जरा, कारण कलाला कळलेलं असतं की खरा मास्टर माइंड कोण आहे. ते खरा मास्टर माइंड तर सरोज आहे. अद्वैतच्या डोक्यात हे नको ते जे विचार येत आहे ते कुठून येत, गोष्ट आता कलाला कळलेली असते. कलाला खरा मास्टर माइंड सापडलेला असतो, त्यामुळे कलाला आता या सगळ्या गोष्टींवर काम करणं सोपं होणार असतं. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.